माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात। या ठिकाणी नेत्र विभाग कार्यरत आहे। या नेत्र विभागात काम करणारे डॉक्टर शंतनू डोईफोडे यांची प्रतिनियुक्तीवर महाड येथे बदली करण्यात आली आहे। त्यामुळे येथे कायमस्वरूपी नेत्रतज्ञ उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। डॉक्टर शंतनू डोईफोडे यांची प्रतिनियुक्ती तसेच इतर कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना त्यांच्या मूळ जागी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात न आणल्यास मोठे जनआंदोलन उभारू असे माणगाव येथील ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन महाराष्ट्र स्टेट जनरल सेक्रेटरी तथा सामाजिक कार्यकर्ते दत्ता नाईक यांनी सांगितले। दत्ता नाईक, सामाजिक कार्यकर्ता, नॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन महाराष्ट्र स्टेट जनरल सेक्रेटरी। मी आपणास दोन शब्द बोलत आहे। माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथील नेत्रतज्ञ डॉक्टर असताना आज त्यांना दुसरीकडे पाठवून आमच्या रुग्णालयाचे डोळ्याच्या बाबतीमध्ये तपासणी असो आणखी इतर आजार असो ते होत नसल्यामुळे गोरगरीब जनतेच्या डोळ्याचं मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत। तरी माझा असा दाट संशय आहे की रायगड जिल्हा अलिबाग शल्यचिकित्सक यांचं आणि इथे फक्त ऑपरेशनसाठी येणारे सचिन गोमसाळे यांच्याशी काहीतरी साटेलोट्याचा दाट संशय येत आहे। आमचे इथे परमनंट डॉक्टर जे आहेत शंतनू डोईफोडे साहेब यांना डेप्युटेशनमध्ये महाडला पाठवलेलं आहे। महाडमध्ये तिथे नेत्रचिकित्सक आलेले आहेत, तर आमचे डॉक्टर शंतनू डोईफोडे लवकरात लवकर इथे माणगाव उपजिल्हा रुग्णालयात त्यांना कायमस्वरूपी रुजू करावे। कारण आज त्यांचा जो मासिक पगार जो निघत आहे तो आमचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयामधून निघत आहे आणि फक्त माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये फक्त डोळ्याचे ऑपरेशनसाठी डॉक्टर टेम्पररी का उपलब्ध केलेला आहे हा मोठा एक जटिल प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे गोरगरीब जनतेला इतर डोळ्यांच्या आजारासाठी डॉक्टर उपलब्ध असताना आज त्यांना डॉक्टर मिळत नाही आहे, ही मोठी खंताची बाब आहे। आम्ही वारंवार शल्यचिकित्सकांना याच्या आधी आंदोलनाचा इशारा देऊन वारंवार सचिन गोमसाळे यांना इथून आम्ही घालवला होता। कारण की स्वयंसेवी संस्था यांनी डोळ्याचे लेन्स मोफत दिलेले असताना माझा दाट संशय आहे की जनतेकडून डोळ्यांचे ऑपरेशनचे नेत्राचे ऑपरेशनचे 5-6 हजार रुपये प्रत्येकी घेतलेले आहेत। त्यासाठी आमचे मित्रमंडळींनी माहितीचा अधिकार सुद्धा वापरलेला आहे, पण तो अजून देण्यास ती लोक नकार देत आहे। हाही एक मोठा प्रश्न आहे। तरी शल्यचिकित्सक तुम्हाला मी इशारा देत आहे की मी 15 ते 16 तारखेपर्यंत आरोग्यमंत्री यांची माझी भेट होणार आहे। तिथे हा मी प्रश्न जातीने उपस्थित करणार आहे आणि त्यांनीही जरी नाही ऐकला तर आम्ही जन आंदोलन आक्रोश म्हणून मोठं आंदोलन छेडण्यात येईल। तरी आमच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे नेत्रतज्ञ श्री डॉक्टर शंतनू डोईफोडे हे लवकरात लवकर रुजू न झाल्यास त्याचा होणाऱ्या पुढील कारवाईला आपण सामोरं जावं। ही सर्वस्व जबाबदारी ही शल्यचिकित्सक अलिबाग ही तुमची असेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।